नमस्कार. आपण पाहत आहात तुळजाई एक्सप्रेस आणि पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सकारात्मक दृष्टिकोनातून सातत्याने काम करत राहणार आमदार बसवराज पाटील. धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर विक्रमी मताने विजय संपादन केल्याबद्दल श्रमजीवी परिवार आणि उमरगा जनता सहकारी बँक लिमिटेड उमरगा यांच्या वतीनं माननीय आमदार बसवराज पाटील यांचा आयोजित सन्मान सोहळा ओम बालाजी मंगल कार्यालय, डिग्गी रोड, उमरगा येथे संपन्न करण्यात आला. यावेळी आमदार बसवराज पाटील आपल्या भाषणातून बोलताना व्यक्त झाले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांसह नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांचा गणपतीची मूर्ती, शालू फेटा, बुके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, उषाचे आमदार अभिमन्यू पवार, मुरुम नगराध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमॅन शरण पाटील आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार बसवराज पाटील म्हणाले की कोण जवळचे कोण लांबचे हे आम्ही कधीही पाहिले नाही. सकारात्मक दृष्टिकोनातून सातत्यानं काम करीत राहिलो आणि पुढेही करत राहणार. गरीब, वंचित, शोषित, शैक्षणिक, सामाजिक जबाबदारीमध्ये कुठेही कमी पडणार नाही, पडू देणार नाही. संकुचित विचाराने वागून मिळालेल्या मोठेपणाला काही अर्थ राहणार नाही. उमरग्याची शक्ती माझ्यामागे कायम आहे. 1984 साली श्रमजीवी शाळा सुरू केली. या संस्थेने महाराष्ट्रात नावलौकिक केलं आहे. संस्थेची शिस्त, गुणवत्ता उत्कृष्ट आहे. औसा तालुक्यातील विकासाबद्दल आमदार बसवराज पाटील बोलताना म्हणाले, सकारात्मक विचारांचे प्रतीक औसाचे आमदार अभिमन्यू पवार आहेत. महाराष्ट्रामध्ये विकासाच्या बाबतीत वंचित असलेला औसा तालुका हा आज विकासाच्या दृष्टीने मॉडर्न तालुका म्हणून महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली. त्याचे एकमेव कारण चांगले लोकप्रतिनिधी लाभले आहेत. सर्वच प्रश्नांची जाण असलेले लोकप्रतिनिधींनी म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असे आमदार बसवराज पाटील यांनी आपल्या भाषणातून बोलले होते. औशाचे आमदार अभिमन्यू पवार, माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, कर्नाटकाचे विधान परिषदेचे आमदार मारुतराव मुळे आदींची भाषणे झाली. यावेळी श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, प्राचार्य राम सोलंकर, सरचिटणीस रामकृष्ण पंत खेरोशेकर, संचालक मल्लीनाथ दंडगे, जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण, मधुकर मोटे, विठ्ठलसाईचे संचालक विठ्ठलराव बदोले, ॲडव्होकेट वीरसंगय्या पाटील, दिलीप भालेराव, सरणाप्पा पत्रिके, केशव पवार, माजी पंचायत समितीचे उपसभापती मदन पाटील, ॲडव्होकेट प्रवीण तोतला, कविताताई मोरे, डॉक्टर शरणाप्पा मलंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे, बाजार समितीचे माजी संचालक दयानंद सूर्यवंशी, माजी नगरसेवक सतीश रवशे, विक्रम मस्के, महेश मासाळकर, तुगावचे माजी उपसरपंच भालचंद्र लोखंडे आदींसह श्रमजीवी परिवार संचालक मंडळ, उमरगा जनता सहकारी बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी वृंद, सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक आदींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुळजाई एक्सप्रेससाठी प्रतिनिधी आदिनाथ भालेराव, उमरगा, लोहारा.